हाय, मी विद्या. आपल्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हा माझ्या मिस्टरांचा काल वाढदिवस होता 4 तारखेला. मग त्याच्यानिमित्त मी हा केक बनवला होता. बास्केट फ्लॉवर केक आहे हा. त्याचा एक ग्लिम्स दाखवले तुम्हाला. कसा वाटला तो नक्की सांगा. आणि थोडेसे बड्डे केक वगैरे कट करताना त्याचे बड्डे सेरेमनीचे फोटो मी टाकलेले आहेत व्हिडिओच्या रूपामध्ये. ते पण कसे वाटले ते सांगा. हे सगळी माझी फॅमिली आहे. आणि हा मी आता नवीन लोगो तयार केला आहे, तो पण कसा वाटला ते नक्की सांगा. आज सकाळीच आज गुरुवार होता, स्वामींची पूजा करायची होती. आज सापडली 2 मला चाफ्यांची फुले. खालीच होते त्याच्यामुळे ही 2 चाफ्याची फुले सापडली. मग दोन्ही पण स्वामींनाच पूजा करताना वाहिली. आज खूप छान वाटत होते, कारण की खूप दिवसांनी मला चाफ्याचं फूल सापडलं. नाही तर वरती झाडालाच असतात शेंडेला, अजिबात हाताला येत नाहीत. ते पण ह्या फुलांमध्ये ॲड केले. गुरुवारची पूजा करतात, सगळेजण व्रत करतात, 11 माळी जप करतात, स्वामींचं स्तवन म्हणतात, सगळे बरंच काय काय करतात. पण स्वामींची शिकवण कोण लक्षात ठेवतं का? स्वामी सांगतात, सहसा कोणावर चिडू नये. समोरच्याची परिस्थिती, उद्देश समजून घ्या. एखाद्याची कृती झाली असेल तर ती समजून घ्या, रागावू नका. मी शहाणा असा अहंभाव धरू नका. समोरच्याचा आदर करा, शांत राहा. अविचाराने कोणतीही कृती करू नका. आपण केलेल्या कृतीचा, बोललेल्या शब्दांचा आता आणि भविष्यात वैयक्तिक किंवा सामाजिकरित्या काय परिणाम होईल याचा आधी विचार करा. पश्चात बुद्धीचा काही उपयोग होत नाही, किंवा म्हणजे नंतर आपण काय कार्य करतो त्याच्यानंतर विचार करून काहीच उपयोग होत नाही. कष्ट केल्याशिवाय तर सहजगत्या काहीच मिळत नाही. त्रास सोसल्याशिवाय सुखाच्या समाधानाची किंमत कळत नाही. म्हणून आल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणे, त्यातून मार्ग शोधणे, त्याचा दोष इतरांना देऊ नये. हे आपणच मागून घेतलेलं आपलंच प्राप्त नसतं, किंवा आपले कर्म असतात, ज्या आपल्याकडून कधी कळत कधी न कळत झालेले असतात. लोककल्याणार्थ स्वामी समर्थांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले आहे. त्यांनी कधीच कोणाकडून कशाचीही अपेक्षा केलेली नाही. अंधश्रद्धा, तांत्रिक, मांत्रिक, जादूटोणा, अंगारे दुपारे या गोष्टींचा कडाडून त्यांनी विरोध केलेला आहे. भगवंतांची नामस्मरणाने भक्ती करा. आपण आपले कर्तव्य कर्म अगोदर पूर्ण करा. मुक्या जनावरांना त्रास देऊ नका. हे बरीच गोष्टी स्वामींनी सांगितलेले, पण हे पाळतं कोण, किती प्रमाणात पाळतं हे पण बघितलं पाहिजे ना. प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. भगवंत व्रताचे नियमबद्ध आचरणाने सहाय्य करायला भक्तापुढे उभा असतो. कोणत्या वेळी, कोणत्या रूपामध्ये, कोणत्या प्रकारे सहाय्य करेल याची प्रचिती निस्सीम भक्ताला जाणवते, समजून येते. असं प्रचिती बऱ्यापैकी मला पण आलेली आहे, पण मी ते कोणाला सांगत नाही सहसा. पण स्वामींची प्रचिती येते हे मात्र नक्की आहे. मग असे संकटनाशक नियमबद्ध व्रत करून काय फायदे, त्याच्यामुळे दुसऱ्याला जर त्रास होत असेल तर ते करून काय फायदा होणार. त्याच्यामुळे पहिल्यांदा लोकसेवा, परत मुक्या जनावरांची सेवा आणि स्वतःच्या जिभेवर नियंत्रण, हे सगळ्यात पहिलं मोठं काम केलं पाहिजे सगळ्यांनी. आज गुरुवार होता ना, त्यामुळे स्वामींची सेवा झाली. आणि नंतर मग आज खरं आज केवड्याचा आणि अष्टगंधाचा अभिषेक केला होता स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना, गजानन महाराजांना. आणि नंतर मी बनवली, उपवास असल्यामुळे मखाण्याची खीर. मखाण्याची खीर खूप सोपी आहे, बऱ्यापैकी लोकांना येत पण असणार आहे. मखाण्याची खीर बनवताना पहिल्यांदा तूप गरम करून घेतले आणि मखाना आहे तो एअर फ्रायरमध्ये रोस्ट करून घेतला 4 मिनिटांसाठी. आणि नंतर तुपामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि नंतर जो रोस्ट केलेला मखाना होता तोही ॲड केला आणि तो छान परतून घेतला.
परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 कप दूध ॲड केले. पण ही खीर मी साखरेत बनवली नव्हती. ही खीर मी गुळाचं पाणी केलं होतं आणि सगळं दूध म्हणजे खीर शिजवून वगैरे झाली की मग गुळाचं पाणी मी त्याच्यामध्ये लास्टला गॅस बंद केल्यानंतर ॲड केलं होतं. कारण की कधी गुळामुळे दूध फाटते किंवा दूध नासून जाते, त्याच्यामुळे खीर मग छान नाही लागणार. त्याच्यासाठी नंतर मग गुळाचं पाणी ॲड केलं होतं. हे थोडे अख्खे मखाने पण टाकले त्याच्यामध्येच रोस्ट केलेले. ही खीर खूप छान लागते, हेल्दी पण आहे आणि तुम्हाला त्रास पण होत नाही याचा. ह्याच्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा पण टाकू शकतो, त्याने आणखीन खीरीला थिकनेस येतो आणि खीर खूप चवीला पण लागते. ह्याच्यामध्ये मी 2 कप दूध ॲड केले. आज खरंच खूप गडबड होती, त्याच्यामुळे मग पटकन बनवले आणि मी गेले मग परत कडेगावला डॉक्टरकडे दाताच्या. माझी ट्रीटमेंट चालू होती रूट कॅनलची, त्याच्याचे लास्ट सेटिंग होतं म्हणून गेले होते. तिथे पण प्रॉब्लेम झाला. पहिल्यांदा माझे मिस्टर मला घेऊन गेले, म्हटले येताना तू आपली बसने ये. मी पण म्हटलं ठीक आहे चालतंय, बऱ्याच दिवसांनी बसचा पण प्रवास होऊन जाईल. मग येताना बसने आले. पण खरंच आता उन्हाळा खूप वाढायला लागला, तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. होईल तेवढं पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये जास्तीत जास्त ठेवा. आणि लास्टला मी केसर ॲड केलं होतं. इथं मी तुम्हाला दाखवलं आहे बघा, थोडंसं जास्त नाही, त्याने उष्णता वाढते. आज गुरुवार होता म्हटल्यावर ह्यांना म्हटलं की स्वामींच्या मठामध्ये मी जाऊन येते. मग ह्यांनी मला कडेगावमध्ये सोडलं. मी परत नंतर कडेगावामध्ये स्वामींचं मठ आहे तिथेच गेले. तिथे पाया पडले, त्यांचे दर्शन झाले. गुरुवारचा दिवस खरंच छान झाल्यासारखं वाटलं. पण खरंच खूप उन्हाळा वाढलेला आहे. आता तर जस्ट सुरुवात आहे, पुढचे 4 महिने कसे जाणार काय माहीत. सगळ्यात लास्ट बटणी चिमटभर मीठ पण टाकायचं खिरीमध्ये. इथे मी टाकलंय बघा. सर्विंग डिशमध्ये खीर ॲड केली आणि नंतर मग परत मी खाऊन अक्षरशः पळाले. खूप गडबड होती आज. स्वामींचं पटापट दर्शन घेऊन आले मी इकडे हॉस्पिटलमध्ये. इथे पण खूप गर्दी होती. मला तर कंटाळा आला बसून बोर, लिटरली खूप बोर झालं. आणि एकटं असले की खरंच करमत नाही. माझा नंबर कधी येईल ह्याचीच वाट बघत होते. नंतर मग डॉक्टरांना दाखवलं आणि मग मी निघाले बसमधून घरी यायला.
घरी आले आणि येताना फ्रूट्स आणले होते ते कट केले आणि खाल्ले पाणी पिऊन. जेव्हा फ्रूट्स खाल्ले तेव्हा छान वाटलं खरंच. या दिवसामध्ये आता कलिंगड यायला लागलेत बाजारामध्ये. तुम्ही नक्की कलिंगड आणा. त्याच्यामध्ये वॉटर इंटेक जास्त असतो आणि ते आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये छान असतो. मी कलिंगड कट करताना नेहमी असा कट करते. गोल कट करायचा पूर्ण आणि आतून पहिले खाचे पाडून घ्यायचे, नंतर साईडने त्याला ड्रिल करून टाकायचं. चला मग मी आता हे खाते फ्रूट्स. तुम्ही मला सांगा तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला. आणखी काही सजेशन असतील तर तेही नक्की सांगा, शेअर करा माझ्याशी. बाय. हॅव अ हॅपी समर. भरपूर फ्रूट्स खा, भरपूर पाणी घ्या. उन्हाळा आत्ता फक्त चालू झाला आहे. अजून 4 महिने काढायचे आहेत त्याच्यासोबत. मी तर हा विचार करते, इथे एवढं गरम होतं आहे तर मुंबई पुणे सिटीमध्ये काय होत असेल लोकांचं. बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.